ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೆಟ್ಟಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸಾಲು ಸಾಲು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಎಲ್ಲ ಆರೋಪಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವ ಥರ ಇತ್ತು ಈ ಜುಗಲ್ಬಂದಿ? ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅದು ಹೇಗಿತ್ತು ಕೇಳ್ಕೊಂಬನ್ನಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಸುನಾಮಿ. ಸೋನಿಯಾ ಗಾंधी टक्कर कोट्ट नमो. गरीबों की झोपड़ियों में फोटो सेशन कराकर अपना मनोरंजन करते रहते हैं। उन्हें संसद में गरीबों की बात बोरिंग ही लगेगी। अर्बन नक्सलर रीति राहुल गांधी मातु. और अर्बन नक्सल जिन बातों को बोलते हैं, इंडियन स्टेट के सामने मोर्चा लेना, ये अर्बन नक्सल की भाषा बोलने वाले, इंडियन स्टेट के खिलाफ लड़ाई की घोषणा करने वाले न संविधान को समझ सकते हैं, न देश की एकता को समझ सकते हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಇತಿಹಾಸ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. कि दिल्ली से 1 रुपया निकलता है तो गांव में 15 पैसा पहुंचता है। अब उस समय तो पंचायत से लेकर पार्लियामेंट तक एक ही पार्टी का राज था। ಹೆಂಗಿದ್ದ ಭಾರತ ಹೆಂಗಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ? पहले अखबारों की हेडलाइन हुआ करती थी, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले। 10 साल हो गए, ये घोटाले न कर करके, घोटाले न होने से भी देश के लाखों करोड़ रुपए बचे हैं जो जनता जनार्दन की सेवा में लगे हैं। ತೆರಿಗೆ ಲೆಕ್ಕ ಬಿಚ್ಚಿಟ್ರು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. 2 लाख रुपया 2013-14 में 2 लाख रुपये, सिर्फ 2 लाख रुपये उस पर इनकम टैक्स माफी थी। और आज 12 लाख रुपये संपूर्ण रूप से इनकम टैक्स से मुक्ति। ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೆಟ್ಟಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸಾಲು ಸಾಲು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಎಲ್ಲ ಆರೋಪಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವ ಥರ ಇತ್ತು ಈ ಜುಗಲ್ಬಂದಿ? ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅದು ಹೇಗಿತ್ತು ಕೇಳ್ಕೊಂಬನ್ನಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಸುನಾಮಿ. ಸೋನಿಯಾ ಗಾंधी टक्कर कोट्ट नमो. गरीबों की झोपड़ियों में फोटो सेशन कराकर अपना मनोरंजन करते रहते हैं। उन्हें संसद में गरीबों की बात बोरिंग ही लगेगी। अर्बन नक्सलर रीति राहुल गांधी मातु. और अर्बन नक्सल जिन बातों को बोलते हैं, इंडियन स्टेट के सामने मोर्चा लेना, ये अर्बन नक्सल की भाषा बोलने वाले, इंडियन स्टेट के खिलाफ लड़ाई की घोषणा करने वाले न संविधान को समझ सकते हैं, न देश की एकता को समझ सकते हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಇತಿಹಾಸ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. कि दिल्ली से 1 रुपया निकलता है तो गांव में 15 पैसा पहुंचता है। अब उस समय तो
पंचायत से लेकर पार्लियामेंट तक एक ही पार्टी का राज था। ಹೆಂಗಿದ್ದ ಭಾರತ ಹೆಂಗಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ? पहले अखबारों की हेडलाइन हुआ करती थी, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले। 10 साल हो गए, ये घोटाले न कर करके, घोटाले न होने से भी देश के लाखों करोड़ रुपए बचे हैं, जो जनता जनार्दन की सेवा में लगे हैं। ತೆರಿಗೆ ಲೆಕ್ಕ ಬಿಚ್ಚಿಟ್ರು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. 2 लाख रुपया 2013-14 में 2 लाख रुपये, सिर्फ 2 लाख रुपये, उस पर इनकम टैक्स माफी थी। और आज 12 लाख रुपये संपूर्ण रूप से इनकम टैक्स से मुक्ति। ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೆಟ್ಟಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸಾಲು ಸಾಲು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಎಲ್ಲ ಆರೋಪಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವ ಥರ ಇತ್ತು ಈ ಜುಗಲ್ಬಂದಿ? ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅದು ಹೇಗಿತ್ತು ಕೇಳ್ಕೊಂಬನ್ನಿ. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಸುನಾಮಿ. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿಗೆ ಟಕ್ಕರ್ ಕೊಟ್ಟ ನಮೋ. गरीबों की झोपड़ियों में फोटो सेशन कराकर अपना मनोरंजन करते रहते हैं। उन्हें संसद में गरीबों की बात बोरिंग ही लगेगी। ಅರ್ಬನ್ ನಕ್ಸಲರ ರೀತಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾತು. और अर्बन नक्सल जिन बातों को बोलते हैं, इंडियन स्टेट के सामने मोर्चा लेना, ये अर्बन नक्सल की भाषा बोलने वाले, इंडियन स्टेट के खिलाफ लड़ाई की घोषणा करने वाले न संविधान को समझ सकते हैं, न देश की एकता को समझ सकते हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಇತಿಹಾಸ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. कि दिल्ली से 1 रुपया निकलता है तो गांव में 15 पैसा पहुंचता है। अब उस समय तो पंचायत से लेकर पार्लियामेंट तक एक ही पार्टी का राज था। ಹೆಂಗಿದ್ದ ಭಾರತ ಹೆಂಗಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ? पहले अखबारों की हेडलाइन हुआ करती थी, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले। 10 साल हो गए, ये घोटाले न कर करके, घोटाले न होने से भी देश के लाखों करोड़ रुपए बचे हैं, जो जनता जनार्दन की सेवा में लगे हैं। ತೆರಿಗೆ ಲೆಕ್ಕ ಬಿಚ್ಚಿಟ್ರು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. 2 लाख रुपया 2013-14 में 2 लाख रुपये, सिर्फ 2 लाख रुपये, उस पर इनकम टैक्स माफी थी। और आज 12 लाख रुपये संपूर्ण रूप से इनकम टैक्स से मुक्ति। ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.